त्याच्याबद्दल पण त्याच्या अगोदर मला या वर्षीचा IBPS क्लर्क मेन्सचा रिव्ह्यू सांगायचा आहे आणि 2 तारखेच्या ज्यांचा पेपर आहे क्लर्क मेन्सचा त्यांनी काय केलं पाहिजे ते पण सांगायचं आहे. तर आता या वर्षी IBPS क्लर्क मेन्स मध्ये इंग्लिश हा सेकंड सेक्शन होता. पहिले जीके, नंतर इंग्लिश, मग नंतर LR आणि मग नंतर क्वांट. इंग्लिश हा सेक्शन सर्वात सोपा सेक्शन होता. खूप डुएबल क्वेश्चन्स होते. प्रश्न कोणकोणते आले होते त्याच्याकडे लक्ष द्या. पहिला प्रश्न क्लोज टेस्ट, पण क्लोज टेस्ट नवीन पॅटर्न होतं. नवीन पॅटर्न साठी स्टार मार्क टाकते आणि हा पॅटर्न आपण ऍक्च्युअली घेतलेला आहे आपल्या मेन्स मॅरेथॉन मध्ये, ज्याच्यामध्ये इंग्लिश मध्ये असा शब्द टाका जो जातोय, असा शब्द मग टाका जे जात नाही. कुड फिट द ब्लैंक एंड कुड नॉट फिट द ब्लैंक. तो इस बार क्लोज टेस्ट मेन्स में जातोय आणि जात नाही, जातोय आणि जात नाही, तर प्रश्न नीट वाचायचे. दुसरं, शब्द आणि फ्रेजेस सोबत होते. कुठं शब्द टाकलेला होता आणि कुठं फ्रेजेस म्हणून जात होते, तर त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं. 6 to 7 क्वेश्चन्स आले होते असे मेन्सला. RC एक पहिलं अनएम्प्लॉयमेंट वर होता, तो थोडासा मॉडरेट होता, 6 to 7 क्वेश्चंस. दूसरा RC लाइफ ऑफ ट्री के ऊपर था, इजी था, 6 to 7 क्वेश्चंस. 2 RC इजी टू मॉडरेट, 12 to 14 क्वेश्चंस. फॉलोड बाय एक मार्काचे पॅराजंबल होते आणि वर्टिकली फ्रेम्ड होते, ते 2 ते 3 क्वेश्चन, 3 ते 4. मॅच द कॉलम थोडासा नवीन पॅटर्न होता, म्हणजे अर्ध वाक्य इथं आणि अर्ध वाक्य इथं त्यांना जोडा असं नाही सांगितलं होतं. एक पूर्ण वाक्य इथं होतं आणि दुसरा पूर्ण वाक्य इथं होतं, पण ये दोनों वाक्यों में वॉइस का डिफरेंस था. यहाँ एक्टिव तो यहाँ पैसिव, यहाँ डायरेक्ट स्पीच तो यहाँ इनडायरेक्ट स्पीच, यहाँ सेम टेंसेस यहाँ अलग अलग टेंसेस. तो बेसिकली ग्रामेटिकली जो एक दूसरे को मैच करते हैं वैसे वाले सेंटेंस आपको उठाने थे और कॉन्टेक्चुअल तो मैच वो था ही था. नेक्स्ट, फ्रेज रिप्लेसमेंट. फ्रेज रिप्लेसमेंट पण यावर्षी नवीन पॅटर्न होतं, ज्याच्यामध्ये एक वाक्य दिलेलं होतं, त्या वाक्यामध्ये 2 फ्रेजेस हायलाइट केलेले होते, जैसे पुट डाउन, पुट ऑन, पुट अप, और इन फ्रेजेस के मीनिंग आपको ऑप्शंस में से निकालने थे 2. कनेक्टर्स 3 ते 4 क्वेश्चन सिंपल होते, एंड, बट, बिकॉज, सिंस कोणता जातो ते टाका. वर्ड यूसेज स्टार मार्क आहे, नवीन पॅटर्न होता, ज्याच्यामध्ये 3-4 वाक्य दिलेले होते सेपरेट वर्ड्स, और आपको बोलना था कौन से वाक्य में उस शब्द का यूज एकदम करेक्ट है. 2 and 4, 4 and 3, 1 and 2 आपको ऐसा निकालना था. एंड लास्ट, डबल एरर के क्वेश्चन 2 से 3 आए थे. तो एक्चुअल में IBPS क्लर्क मेंस इजी था. आप 28-25 कोई भी मार सकता है, लेकिन 30+ मैक्सिमम बच्चे यहां पे मार सकते हैं. तो 2 तारीख को जिनका एग्जाम है, ज्यांची परीक्षा 2 तारखेला आहे, 3-4 गोष्टी लक्षात घ्या. पहिलं, जे आम्ही मेन्स IBPS क्लर्कचा मॅरेथॉन घेतलेला आहे त्याच्यामधलं इंग्लिश सेक्शन प्लीज बघा. दुसरं, रीडिंग थांबू नका. तिसरं, डायरेक्शन्स नीट वाचायचे आणि मग प्रश्न सॉल्व्ह करायचा परीक्षेत. आणि चौथा, इंग्लिश सोपं आहे, घाबरू नका, एकदम ऑफेन्सिव्ह खेळा, डिफेन्सिव्ह खेळायचं नाही. ठीक आहे. सो आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फॉर 2 डिसेंबर. थँक यू.